Hello friends, welcome to Yummy Tummy. Today's recipe is chicken masala. चिकन मसाल्यासाठी लागणारं साहित्य: चिकन हाफ केजी, दही 2 ते 3 चमचे, जिंजर गार्लिक पेस्ट परत 2 ते 3 चमचे, काजू, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा खोबऱ्याची पेस्ट, टोमॅटो, फाईन चॉप कांदा, हे 2-3 कांदे घेतलेले आहेत मी, तूप, बटर, तेल, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धणा पावडर, जिरा पावडर, मालवणी मसाला. चला सुरुवात करूया. आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन 2 चमचे दही, जिंजर गार्लिक पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद 1 चमचा, धणा पावडर, जिरा पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, थोडंसं तेल घातलं त्यात आपण 1 ते 1.5 चमचा आणि छान मिक्स करून घेऊया. हे आपलं मॅरिनेटेड चिकन रेडी आहे. चिकन बनवायच्या हाफ एन आवर आधी तुम्ही मॅरिनेट करून ठेवलं ना तरी चालेल. तर गॅसवर आपण कढई ठेवूया. कढई चांगली गरम झाली की त्यात आपण 2 चमचे तेल ऍड करूया. त्याच्यात 1 चमचा तूप, थोडंसं बटर, नंतर फाईन चॉप केलेला कांदा ऍड करूया. हे 2 ते 3 कांदे आहेत. छान फ्राय करून घेऊया. त्याच्यातच चवीनुसार मीठ ऍड करूया. कांदा छान ब्राउनिश फ्राय करून झाल्यानंतर त्यात आपण टोमॅटो ऍड करूया. हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत. टोमॅटो छान फ्राय झालं त्यात आपण जिंजर गार्लिकची पेस्ट ऍड करूया. ती पण 1 ते 1.5 चमचा आहे. आता छान भाजल्यानंतर आपण त्यात मालवणी मसाला ऍड करूया. हे तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ऍड करू शकता. ह्यात मी 2 चमचे ऍड केले. तुम्ही 3 करू शकता किंवा तुम्ही 1 पण करू शकता. मालवणी मसाला छान फ्राय केल्यानंतर आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन त्यात ऍड करूया आणि फ्राय करून घेऊया. आणि एका प्लेटमध्ये वरती पाणी ठेवून आपण ते शिजत ठेवूया. आपल्याला एवढं पाणी ऍड करायचं नाहीये. चिकन वाफेवरच शिजून घ्यायचंय. आता चिकन शिजलंय. ते चेक करू शकता तुम्ही चिकन बरोबर शिजलंय की नाही ते. आता आपण ते कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं ते ऍड करूया आपण. हे ग्रेव्हीसाठी आहे. आणि छान मिक्स करून घेऊया. त्यातच पाणी ऍड करूया. हे पाणी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं त्याचंच आहे ते. आणि ह्याचं कन्सिस्टन्सी तुम्ही थिक पण ठेवू शकता. तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर तसंही करू शकता.
कारण की ह्याच्यात सुकं खोबरं मी ॲड केलं आहे. सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ते. त्याच्यामुळे सुकं खोबरं घातल्याने थोडं थिकनेस होतं. आता छान बॉईल झालंय. मगाशी चिकन शिजवून घेतलेलं आहे आपण, त्याच्यामुळे जास्त बॉईल करण्याची गरज नाही. मध्ये चिकन ओव्हरकुक्ड होईल. आता आपण गॅस बंद करूया. आता एका तडका पॅनमध्ये आपण बटर आणि तूप ॲड करूया. आपण ते काजू ठेवलेले ते ॲड करूया त्याच्यात. आणि कढीपत्ता छान ब्राउनिश फ्राय करून घ्यायचं हे. स्लो गॅसवरच फ्राय करायचं, म्हणजे काजू लवकर भाजतो. फास्ट ठेवला तो खूपच काळपट होऊन जाईल. आणि वरून ॲड करूया. हे कंपल्शन नाही आहे, पण असं ॲड केलं ना ती फ्राय करून काजू आणि कढीपत्ता एक टेस्ट छान लागते. आपलं चिकन मसाला इज रेडी. थँक यू फॉर वॉचिंग.